आज आपण बनवणार आहोत अतिशय पांढरे शुभ्र व वर्षभर टिकणारे बटाटा चिप्स। आवाजावरूनच तुम्हाला समजले असेल की हे किती कुरकुरीत बनलेले आहेत। तुम्ही हे चिप्स वर्षभर सुद्धा साठवून ठेवू शकता। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करू। आजच्या रेसिपीमध्ये आपण 10 किलोचे बटाटे चिप्स बनवणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत। सुरुवातीला आपण सगळ्या बटाट्याची साल काढून घेऊ। पहा मी मोठमोठ्या बटाट्यांची साल व्यवस्थित काढून घेत आहे। हे साल काढून झालेले बटाटे आपल्याला लगेच पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये यासाठी टाकून घ्यायचे आहे की कारण ते हवेच्या संपर्कात येऊन ते बटाटे काळे पडणार नाहीत। तर पहा मी सगळे बटाटे सोलून त्यांना पाण्यात टाकून घेतलेले आहे। आमचं पिल्लू सुद्धा मला हे बटाटे पाण्यात टाकून घेऊ लागत आहे। याची खुशी तर पहा तुम्ही। हे बटाट्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचे आहे। मी पुन्हा एकदा या बटाट्याला स्वच्छ पाण्यातून धुवून घेते। तुम्ही पाहू शकता 1-2 वेळेस हे बटाटे आपले स्वच्छ पाण्यातून धुवून झाल्यास किती पांढरे शुभ्र दिसत आहेत। धुतलेल्या बटाट्याला आपण लगेच पाण्यातून काढून घेऊ आणि दुसऱ्या पातेल्यात भरपूर प्रमाणात पाणी घेऊन त्यावरती आपण तुरटी फिरून घेऊ। ही तुरटी बटाट्याला पांढरं शुभ्र करण्याचं काम करते। ही तुरटी तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानातून सहज मिळेल। आता आपण चिप्स करू। पहा चिप्ससाठी माझ्याकडे ही खिसणी आहे। याद्वारे मी चिप्स काढून घेत आहे। हे बघा चिप्स खूप पातळ करू नका कारण ते वाळल्यानंतर अजून जास्त पातळ होतात। म्हणजेच कागदापेक्षा जास्त पातळ केले तर ते लगेच करपतात। आणि अजून एक महत्त्वाचं, चिप्स करीत असताना बटाटा हा पुढे मागे न करता तो असा फक्त पुढच्या दिशेने असून चिप्स करायचे, म्हणजेच ते तुटत नाहीत, पूर्णतः निघतात। आता हे बनवलेले चिप्स आपण पूर्णतः तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून घेऊ। यामुळे आपले चिप्स एकदम पांढरे शुभ्र होतील। पहा मी या ठिकाणी जेवढे चिप्स बनवलेले आहेत तेवढे या तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून घेतले। आता पुन्हा त्याच पद्धतीने आपण पुन्हा हे चिप्स बनवून घेऊ। पहा हे आपले चिप्स जास्त पातळही नाहीत, मस्त जाडसर असे बनलेले आहेत। आता आपण याला तुरटीच्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून घेऊ। गॅसवर त्या उकळत्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ व पाणी उकळल्यास आपण त्यामध्ये हे बनवलेले चिप्स टाकून घेऊ। या पाण्यामध्ये पूर्णतः चिप्स बसत नाहीत, त्यामुळे मी अर्धे करून हे चिप्स टाकून घेत आहे। आपल्या गॅसची स्पीड ही मोठीच ठेवून आपल्याला हे चिप्स 3 ते 4 मिनिटे शिजून घ्यायचे आहेत। आपले हे चिप्स शिजले का नाही हे समजण्यासाठी आपण त्यावरती थोडेसे नखाने दाबून बघायचं आणि जर ते सहज तुटलं तर समजावे की आपले चिप्स तयार झाले। नंतर त्याला आपण झाऱ्याने किंवा एका चाळणीने बाहेर काढून घेऊ। या ठिकाणी मी झाऱ्याने हे चिप्स बाहेर काढून घेत आहे। हे चिप्स फक्त 80% शिजून घ्यायचे आपल्याला, पूर्णतः हे चिप्स शिजून घ्यायचे नाही। मी या चिप्सला गच्चीवरती उन्हामध्ये वाळू घालते। त्यासाठी मी खाली एक कपडा टाकून एक करून चिप्स वाळायला टाकून घेते। पहा हे आपले चिप्स पूर्णतः गरम आहेत, त्यामुळे आपण याला थोडंसं बाजूला टाकून घेऊ, म्हणजे ते थोडे थंड होतील। चिप्स आपल्याला 1 ते 2 दिवस असेच उन्हामध्ये वाळत घालून ठेवायचे आहे। तुम्ही पाहू शकता 1 ते 2 दिवसानंतर आपले चिप्स एकदम पांढरे शुभ्र तयार आहेत। पहा आपले हे चिप्स अजिबात काळे पडलेले नाहीत कारण आपण याला व्यवस्थित शिजवलेलं आहे। कारण चिप्स हे जास्त शिजले तरीही काळे पडतात आणि जर चिप्स कच्चे राहिले तरी सुद्धा ते काळे पडतात। आता आपण या चिप्सला गरम तेलामध्ये तळून घेऊ। पहा या ठिकाणी मी चिप्स तळून घेत आहे। पहा या गरमागरम तेलामध्ये आपले चिप्स किती छान पांढरे शुभ्र दिसत आहेत। अजून एक महत्त्वाचं, तुरटीच्या पाण्यामध्ये तुम्ही रात्रभर देखील चिप्स ठेवू शकता, म्हणजेच त्यामुळे तुमचे चिप्स पूर्णतः पांढरे होतील। आता लगेच आपण हे तळलेले चिप्स एका प्लेटमध्ये काढून घेऊ। असे हे आपले बटाटे चिप्स तुम्ही उपवासासाठी नक्की खाऊ शकता। तर बघा या ठिकाणी आपले चिप्स जास्त पातळ बनलेले नाहीत, मस्त असे जाडसर तयार आहेत। उन्हात वाळू घालते वेळेस हे चिप्स एकमेकांना चिटकले आहेत। हे चिटकलेले चिप्स तर एवढे सुंदर लागतात तळल्यास। मला तर असे 1-2 चिटकलेले चिप्स खूपच खायला आवडतात। या ठिकाणी मी भरपूर प्रमाणात चिप्स तळून घेत आहे कारण आमच्या घरच्यांना पण खायला खूपच आवडतात। तर सांगा तर मंडळी कसे वाटले हे घरगुती चिप्स? तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये नक्की हे चिप्स करून पहा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। हे बघा आपले मस्त कुरकुरीत असे चिप्स तयार आहेत। सगळ्यांना सहज बनवता येईल या पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे, एकदम सोपी आणि सहज। तर पहा आपले हे चिप्स किती जाडसर बनलेले आहेत, मस्त कुरकुरीत, खायला तर एकदम भारी। आणि पहा हे अजिबात तेलकट झालेले नाहीत, मस्त कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत असे आपले चिप्स। आणि अजून एक महत्त्वाचं, हे चिप्स तुम्ही हवामंद डब्यामध्ये 1 वर्ष आरामात साठवून ठेवू शकता।
या बटाटा चिप्स वरती मी थोडीशी लाल तिखट टाकून घेते, म्हणजेच हे चिप्स खायला एकदम मस्त लागतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.